पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। सुप्रीम कोर्टात उद्या शिवसेना नाव आणि पक्षचिन्हासंदर्भात सुनावणी होणार असून जर निर्णय आला तर मुंबई महापालिकेतील बहुमताचं गणित बदलण्याची शक्यता आहे। सत्तेचं बहुमताचं गणित बदलू शकतं। अशावेळी उद्धव ठाकरे जास्त सक्रिय झालेले दिसतील, असं ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनी जी24 तासशी बोलताना सांगितलं आहे। एकनाथ शिंदे नवीन पक्ष काढू शकतात किंवा भाजपात समाविष्ट करून घेऊ शकतात। एकनाथ शिंदे भाजपात सहभागी झाले तर शिंदे यांचे राजकीय महत्त्व कमी होईल अशी शक्यताही त्यांनी सांगितली आहे। महापौर पदाच्या पार्श्वभूमीवर निर्णय झाला तर एकनाथ शिंदेंचे नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकतात, त्यामुळे सत्तेचं बहुमताचं गणित बदलू शकतं। अशावेळी उद्धव ठाकरे जास्त सक्रिय झालेले दिसतील, असं असीम सरोदे यांनी सांगितलंय। एकनाथ शिंदे नवा पक्ष काढून सर्वांना सामावून घेतील या शक्यतेवर ते म्हणाले, आता शिवसेना हे नाव आणि चिन्ह याचं आकर्षण आहे। लोकांच्या मनात आपुलकी आहे, ती नवीन चिन्ह आणि पक्षात नसेल। छत्र निघून गेल्यावर एकनाथ शिंदेंसोबत राहण्याचा निर्णय घेताना हे महत्त्वाचं असेल। एकनाथ शिंदे नवीन पक्ष काढू शकतात किंवा भाजपात समाविष्ट करून घेऊ शकतात। एकनाथ शिंदे भाजपात सहभागी झाले तर शिंदे यांचं राजकीय महत्त्वही कमी होईल अशी शक्यताही त्यांनी सांगितली आहे। चिन्ह गोठवलं तर एकनाथ शिंदेंचे आमदार, खासदार, नगरसेवक अपात्र ठरणार का, असं विचारलं असता ते म्हणाले, जे आमदार, खासदार, नगरसेवक म्हणून शिंदे सेनेतर्फे निवडून आले तेव्हा कायदेशीररित्या शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांना देण्यात आला होता। कायदेशीररित्या ते धनुष्यबाण चिन्ह वापरू शकत होते। निवडणूक आयोगानं त्यांना अधिकार दिलाय, त्यामुळे ते अपात्र ठरणार नाही, पण निर्णय येईल तेव्हा शिवसेना नावाने चिन्ह जाईल। उद्धव ठाकरेंकडे शिवसेना आहे, त्यांची सांगत सुपूर्द करण्यात येईल। चिन्ह कदाचित गोठवलं जाईल किंवा उद्धव ठाकरेंना दिलं जाईल, पण ते चिन्ह राहणार नाही। तेव्हा एकनाथ शिंदे पक्षविहीन होतील आणि दुसऱ्या पक्षात जावं लागेल। एकनाथ शिंदेंची ओळख अमित शहांचा पक्ष चालवणारे प्रमुख अशी आहे।